सरस्वती विद्या मंदिर 50 वर्षाच्या संघर्षाची यशोगाथा। या कुंदेंदु तुषारहार धवला सरस्वती विद्या मंदिर मुंबई उपनगरातील घाटकोपर पश्चिम येथे स्थित असलेले एक दर्जेदार विद्यासंकुल। म्हणतात ना, प्रत्येक यशाच्या झळाळीमागे प्रचंड संघर्षाच्या कथा असतात। ही कथाही अशाच ध्येय वेड्या दाम्पत्याची आहे। घाटकोपर परिसरात महाराष्ट्रातील खेड्यापाड्यातून कामासाठी स्थायिक झालेल्या सर्वसामान्य कष्टकरी श्रमिकांच्या मुलांना दर्जेदार संस्कारयुक्त शिक्षण मिळाले पाहिजे, हाच एक उदात्त हेतू मनाशी बाळगून शिक्षण महर्षी कैलासवासी श्री विलास पवार सर आणि कैलासवासी श्रीमती शोभना पवार मॅडम यांनी सरस्वती विद्या मंदिरचे स्वप्न पाहिले आणि ते प्रत्यक्षात उतरविण्यासाठी स्वतःचे आयुष्य झोकून दिले। शाळेसाठी कोणतीही इमारत नसताना सुरुवातीला स्वतःच्या घरात वर्ग सुरू केले। मनात भीती, चिंता, काळजी, पण उद्देश अतूट। शिक्षण हेच खरे दान। सुमारे 50 वर्षापूर्वी शाळेची पहिली घंटा वाजली। मुलं वर्गात आली, शाळा सुरू झाली अन एका दैदिप्यमान प्रवासाची सुरुवात झाली। नंतर थोडे थोडे सहकार्य मिळत गेले। मुलांची संख्या वाढू लागली। साधन सुविधा कमी, पण शिक्षकांचे समर्पण जास्त। गरीब कुटुंबातील मुलं शाळेत येऊ लागली, शिकू लागली, प्रगती करू लागली। पुढे बैठ्या चाळीत शाळा हलवण्यात आली। छोट्या जागेत मोठ्या स्वप्नांचा श्वास सुरू होता। परंतु हा प्रवास कधीही सोपा नव्हता। आर्थिक समस्यापासून सामाजिक प्रशासकीय अडचणींपर्यंत अनेक संकटांना सामोरे जावे लागले। कुणी श्रमदान केले, कुणी समर्थन दिले, सर्वांनी विश्वासाने हातभार लावला। छोटीशी शाळा अखेर भव्य, आकर्षक, आधुनिक आणि सर्व सुविधा असलेल्या इमारतीत रूपांतरित झाली। सुबक, हवेशीर वर्ग, संगणक, खेळाची साधने, सुसज्ज ग्रंथालय, आधुनिक अद्ययावत प्रयोगशाळा, डिजिटल वर्ग, रोबोटिक्स लॅब सर्व विकसित होत गेले। आज या विद्यासंकुलाने कित्येक विद्यार्थ्यांचे जीवन उजळवले आहे। आज जेव्हा मागे वळून पाहतो तेव्हा जाणवते की हा प्रवास प्रचंड अडचणींनी भरलेला होता, पण त्याहून अधिक दृढ निश्चय, त्याग, समर्पण आणि सेवाभावाने सजलेला होता। संकटांनी हा प्रवास थांबला नाही, तर अधिक जिद्दीने सुरू राहिला। सरस्वती ज्ञान संकुल उभे राहिले ते केवळ विटा आणि सिमेंटवर नव्हे, तर विश्वास, कष्ट, चिकाटी आणि विद्यार्थ्यांबद्दलच्या मातृत्व पितृत्वाच्या भावनेवर। सरस्वती विद्या मंदिर हे फक्त शिक्षणाचे केंद्र नाही, तर संघर्षातून जन्मलेले, समाजासाठी ध्येयाने प्रज्वलित झालेले आणि हजारो स्वप्नांना आकार देणारे पवित्र ज्ञानपीठ आहे। सरस्वती विद्या मंदिर शाळेची वाटचाल यशाकडे अविरत आणि प्रेरणादायी आहे। संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय श्री विजय पवार साहेब आणि संचालिका सन्माननीय श्रीमती दीपाली पवार मॅडम यांच्या सक्षम नेतृत्वाखाली आपल्या संस्थेने शिक्षण क्षेत्रात नवे उच्चांक प्रस्थापित केले आहेत। गुणवत्तापूर्ण शिक्षण, संस्कार आणि आधुनिकता याचा संतुलित संगम साधणारी शाळा म्हणून शाळेचा गौरव केला जातो। घाटकोपर विभागातील सर्वात उपक्रमशील शाळा म्हणून शाळेला नामांकन मिळाले आहे। मुंबई उपनगरातील आदर्श शाळा म्हणून शाळेला गौरविण्यात आले आहे। हे यश आकस्मित नाही, तर दशकानुदशके केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे फलित आहे। संचालिका श्रीमती दीपाली पवार मॅडम यांच्या कार्यकुशलतेचे उत्तम उदाहरण आहे। क्रीडा क्षेत्रात शाळेचे नाव सर्वश्रुत आहे। तायक्वांडो, कबड्डी, खो खो, लेझिम, बुद्धिबळ, कॅरम अशा विविध खेळांचे प्रशिक्षण येथे दिले जाते। कबड्डी सारख्या खेळात राज्यस्तरापर्यंत मजल मारणारे विद्यार्थी, तायक्वांडो सारख्या खेळात राष्ट्रस्तरावर पोचलेले विद्यार्थी घडविणे हे शाळेच्या क्रीडा संस्कृतीचे यश आहे। गुणवत्तेचा विचार करता इयत्ता 10वीच्या अखंड यशाची परंपरा शाळेने जपली आहे।
घाटकोपर विभागात इयत्ता 10वीचा निकाल सर्वात जास्त असणारी शाळा म्हणून शाळेला नामांकन मिळाले आहे. हा शाळेच्या शिस्तबद्ध व परिणामकारक शैक्षणिक कार्यप्रणालीचा पुरावा आहे. स्पर्धा परीक्षा, स्कॉलरशिप, NMMS, डॉक्टर होमी बाबा, गणित संबोध, भूगोल प्रज्ञाशोध, विज्ञान प्रदर्शने, सांस्कृतिक कार्यक्रम, कला व साहित्यिक उपक्रमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला जातो. संचालिका सन्माननीय श्रीमती दीपाली पवार मॅडम यांना मिळालेला घाटकोपर भूषण पुरस्कार हा संस्थेच्या कठोर परिश्रमाची सन्मानपूर्वक दखल आहे. भगवद्गीतेतील कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन ही प्रेरणादायी उक्ती जणू संपूर्ण संस्थेच्या नसानसात मुरलेली आहे. प्रामाणिक व निष्ठापूर्वक कर्तव्य बुद्धीने काम करण्याची वृत्ती प्रत्येक शिक्षक, विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांमध्ये दिसते. आधुनिक युगानुसार सर्व अद्ययावत सुविधा, नवकल्पनांची सांगड, डिजिटल साधनांचा वापर, प्रयोगशील अध्यापन पद्धती यामुळे सरस्वती विद्या मंदिर आज काळाच्या पुढे वाटचाल करत आहे. सरस्वती विद्या मंदिरची सुरुवात इंग्रजी माध्यमापासून झाली. सद्यस्थितीला या विद्यासंकुलात इंग्रजी आणि मराठी अशा दोन्ही माध्यमात जवळजवळ 3000 विद्यार्थी ज्ञानार्जन करत आहेत. बालवर्गापासून ते इयत्ता 10वी पर्यंत विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण, कृतीयुक्त शिक्षण आणि विविध उपक्रमांच्या माध्यमातून शिक्षण दिले जात आहे. वंदे भारत ट्रेनच्या उद्घाटन प्रसंगी शाळेची विद्यार्थिनी कुमारी सानिका मते हिला शाळेचे प्रतिनिधित्व करण्याचा बहुमान प्राप्त झाला. कबड्डी स्पर्धेतही शाळेच्या विद्यार्थिनी कुमारी स्वाती ढवळे, सायली सकपाळ, सानिका ढवळे, पल्लवी जाधव या विद्यार्थिनींनी जिल्हा स्तरावर मुंबई उपनगर संघातून शाळेचे प्रतिनिधित्व केले आहे. प्रतिष्ठेचा महापौर चषक शाळेने एकदा दोनदा नवे तब्बल 7 वेळा पटकाविला आहे. लेझिम स्पर्धेतही शाळेचा नावलौकिक आहे. विज्ञान प्रदर्शन आणि त्या अंतर्गत होणाऱ्या स्पर्धांमध्येही शाळेने अनेक बक्षिसे मिळवून उपक्रमशील शाळा म्हणून नावलौकिक मिळविला आहे. प्राथमिक विभागाला मुंबई महानगरपालिकेचा आदर्श शाळा म्हणून बहुमान प्राप्त झाला आहे. शाळेची धुरा आता तरुण पिढी सांभाळताना दिसत आहे. सन्माननीय कुमार वेदांत सर आणि सन्माननीय कुमारी निर्झरी मॅडम यांच्या नवविचारामुळे शाळा आणखी प्रगतीच्या क्षितिजावर झेपावणार आहे. यावर्षी शाळेला 50 वर्ष पूर्ण होत आहेत. मागे वळून पाहिल्यास संघर्ष, त्याग, साधना आणि परिश्रमाने विणलेला एक गौरवशाली इतिहास दिसतो. स्वतःच्या घरात सुरू झालेल्या छोट्याशा उपक्रमाने आज शिक्षण क्षेत्रात दिव्यत्वाची शिखरे गाठली आहेत. असंख्य विद्यार्थ्यांचे आयुष्य घडवत समाजाला सुजाण नागरिक घडविणारा हा 50 वर्षाचा प्रवास म्हणजे केवळ काळाचा टप्पा नसून मूल्य, संस्कार आणि ज्ञानाचा दृढ वारसा आहे. नमस्कार. कैलासवासी विलास पवार सर आणि कैलासवासी शोभना पवार मॅडम यांनी सुरू केलेल्या या शाळेचा आज 50 वर्षाचा प्रेरणादायी प्रवास आपण साजरा करत आहोत. मूल्यांवर आधारित शिक्षणाचा जो दीप त्यांनी प्रज्वलित केला तो वारसा पुढील पिढ्यांपर्यंत अखंड उजळत राहील हा आमचा दृढ विश्वास आहे. या प्रवासात मोलाचे योगदान देणाऱ्या सर्व शिक्षक वृंद, कर्मचारी, विद्यार्थी व पालक यांचे मी मनपूर्वक आभार मानते. आगामी काळात हीच प्रेरणा, हीच उर्मी आणि हीच कार्यनिष्ठा जोपासत सरस्वती विद्या मंदिर नवी भरारी घेईल आणि पुढील पिढ्यांच्या स्वप्नांना आकार देत यश शिखरे सर करत राहील हीच शुभेच्छा.